नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत प्रत्येक बातमी अगदी 10 सेकंदात. सुरुवात करूया. राज्यात गेल्या काही दिवसांपासून झिका आजाराचे रुग्ण वाढत असून आतापर्यंत 128 रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे. मुंबईत अजून एकही रुग्ण सापडलेला नसला तरी सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. देशातील 21 प्रमुख रुग्णालयांमध्ये सुपर बग्सचं प्रकरण वाढतंय आणि या सुपर बग्समुळे हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या इतर रुग्णांचा जीव देखील धोक्यात येऊ शकतो. गेल्या वर्षी या व्हायरसनं अमेरिकेसारख्या देशात चिंतेचं वातावरण निर्माण केलं होतं. हा सुपर बग्स सध्या भारतात मुख्यत्वे करून दिल्ली, चंदीगड आणि चेन्नई तसंच इतर हॉस्पिटलमध्ये देखील दाखल झालेल्या रुग्णांमध्ये आढळून आलंय. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढील 2 दिवस कोकणासह नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यातील घाट परिसरात पावसाचा जोर राहू शकतो. मान्सून यंदा ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात नियोजित वेळी महाराष्ट्रातून निघून जाईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. घटस्थापनेच्या 7व्या दिवसापासून कदाचित महाराष्ट्रात वळीव स्वरूपाच्या मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाची शक्यता कमी असते आणि या काळात थंडीची चाहूल जाणवते. गणेशोत्सवात भाजीपाल्याच्या मागणीमध्ये वाढ झाल्यानं बाजारभावही रॉकेटसारखे वाढू लागलेले आहेत. त्यामुळे बाजारात समितीमध्ये मटारचे दर हे 170 ते 230 रुपये किलोंवर पोहोचलेत, तर किरकोळ मार्केटमध्ये 200 ते 260 रुपये किलो दरानं विकला जातोय. गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर दादर इथल्या फुल बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होऊन देखील दर चढेच आहेत. फुलांच्या दरांमध्ये 50 ते 60% वाढ झाल्यानं ग्राहकांच्या खिशाला झळ बसते. इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासाठी आता शिक्षण विभागानं 12 मेन्यूचे प्रकार ठरवून दिलेत. प्रत्येक दिवशीचे मेन्यू कार्ड शिक्षक आणि मुख्याध्यापकांना दिले आहेत. मुलांना पोषण आहार मिळत असला तरी 12 मेन्यू शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरते. मार्गदर्शन होत नसल्यानं शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारनं वैतरणा खोऱ्यातील 19.90 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीच्या सर्वेक्षणाला सुरुवात केलेली आहे. मात्र वैतरणा खोऱ्यातील गावं पिण्याचं पाणी आणि सिंचनाच्या पाण्यापासून वंचित असताना हे पाणी मराठवाड्याकडे वळवण्याच्या निर्णयाला आता स्थानिकांनी विरोध दर्शवलाय. महामेट्रो लवकरच ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्प कॉरिडॉरसाठी निविदा प्रक्रिया सुरू करणाऱ्या प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणारा आणि कर्मचाऱ्यांच्या मोठ्या वर्गासाठी प्रभावी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देणारा हा कॉरिडॉर 2029 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात विक्रीविना पडून असलेल्या वाहनांचा साठा 70 ते 75 हजारांवर गेला. या पडून असलेल्या वाहनांची किंमत तब्बल 77,800 कोटी रुपयांच्या घरात आहे. आयुष्मान भारत योजनेबाबत मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. आता 70 वर्षांवरील सर्व नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. पीएम मोदींच्या कॅबिनेटनं याबाबतचा मोठा निर्णय घेतलाय. राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांची अंतिम चाचणी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात जवळपास 100 नव्या बस ताफ्यामध्ये दाखल होणार आहेत, तर नोव्हेंबरपर्यंत आणखी 300 बस धावणार आहेत. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या दुसऱ्या गडरचं काम पूर्ण झालंय. मात्र रेल्वेच्या ब्लॉकमुळे सध्या काम रखडलंय. त्यामुळे रेल्वेच्या ब्लॉकनंतर पुढील कामं करण्यात येतील. छत्रपती संभाजीनगरहून विमानानं जयपूरला 4 तासात जाणं शक्य होणार आहे. इंडिगोकडून 27 ऑक्टोबरपासून अहमदाबाद मार्गे जयपूरसाठी विमान सेवा सुरू केली जाणार आहे. त्यात प्रवाशांना विमान बदलण्याचीही गरज पडणार नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जयपूर ही 2 जगप्रसिद्ध पर्यटन स्थळं विमान सेवेनं जोडली जाणार आहेत. आता एक मोठी बातमी समोर येते. मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या पुलाचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं दुपारी 3 वाजता लोकार्पण होणार आहे आणि यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुंबई शहर आणि उपनगरचे पालकमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. मुंबई सागरी रस्त्याच्या दक्षिण प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेला मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि अस्तित्वात असलेल्या वांद्रे वरळी सेतूला जोडणारा हा पूल आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा खडसेंवर जोरदार टीका केली आहे. 50 खोक्यांचा आरोप करणारे खडसे भोसरी भूखंड प्रकरणात किती भ्रष्टाचारी आहेत हे जनतेला माहीत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्र सरकारनं राज्यात शक्तीपीठ, भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाचं काम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध केल्यानं आता शक्तीपीठ महामार्ग पाठोपाठ भक्तीपीठ महामार्ग आणि औद्योगिक महामार्गाचं देखील भूसंपादन थांबवण्याचा निर्णय घेतलाय. नवी मुंबईतून मंत्रालयात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय आता दूर होणार आहे. NMMTनं खारघर आणि नेरूळ येथून अटल सेतू मार्गे 2 विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. या दोन्ही गाड्यांमुळे नवी मुंबईतील प्रवाशांना कमीत कमी वेळेत मंत्रालय गाठणं शक्य होणार आहे. राज्यात कीटकजन्य, जलजन्य आणि प्राणीजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक प्रभावी उपाययोजनांसाठी आजार प्रतिबंध आणि नियंत्रण समितीची आढावा बैठक पार पडली. सर्व विभागांना त्यांची कामं आणि भूमिका या बैठकीत विशद करण्यात आली. मुंबईतील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरणाची कामं प्रगतीपथावर आहेत. या कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेची त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. या कामकाजासाठी मुंबई महानगरपालिका आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आलाय. देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार तब्बल 10,900 कोटी रुपये खर्च करणार आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. ऐन गणेशोत्सव काळात मध्य आणि पश्चिम रेल्वेवर तांत्रिक बिघाड झालेला आहे. लोकल उशिरानं येण्याचं प्रमाण वाढलंय आणि सलग 3 दिवस प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. राज्यात नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या आणि श्रेणीवर्धन केलेल्या आरोग्य संस्थांसाठी नव्यानं कुशल आणि अकुशल पदांची निर्मिती करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागानं घेतलाय. त्यानुसार 93 विविध आरोग्य संस्थांसाठी 2603 पदं निर्माण करण्यात आली असून ही पदं बाह्य स्रोतांद्वारे भरण्यात येणार आहेत. राज्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी फिटनेस प्रमाणपत्र देण्यास 18 दिवसांचा विलंब केल्यामुळे हजारो वाहनं अडकलेली आहेत आणि या व्यत्ययामुळे आर्थिक नुकसान होत असून राज्यातील अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस मोठ्या प्रमाणात विलंब झालाय. गणेश प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीमध्ये लेझर दिव्यांचा वापर करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे. लेझर झोतांसाठी साहित्य पुरवणाऱ्या 6 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. गणेशोत्सवासाठी मुंबई गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास विना अपघात व्हावा यासाठी रायगड जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलानं दक्षता घेतली होती. त्यामुळे गेल्या 7 दिवसात या मार्गावर एकही अपघात झालेला नसल्याचं स्पष्ट झालंय. श्रावणापासून गौरी गणपतीच्या सण उत्सवाच्या काळात दरवर्षी विड्याच्या पानाच्या दरात तेजी असते, पण यंदा अतिपावसामुळे उत्पादनात 40% घट झाली आहे. आवक कमी आणि मागणी जास्त अशा स्थितीमुळे एका करंडीचा दर हा 1400 ते 1500 रुपयांवर गेलाय. आता एक सविस्तर बातमी पाहूयात. अतिवृष्टीमुळे भंडाऱ्यातील जनता हवालदिल झाली असताना काँग्रेस खासदाराचा बोनेटवर बसून फिल्मी स्टाईल स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. कारच्या बोनेटवर बसून ते स्टंटबाजी करताना दिसून आलेत. त्यांच्या या व्हिडिओवर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय आणि अशा प्रकारची स्टंटबाजी म्हणजे पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचं स्थानिकांनी म्हटलंय. मेल एक्सप्रेस गाड्यांमधील खाद्यपदार्थांच्या दर्जात आणखी सुधारणा व्हावी या उद्देशानं भारतीय रेल्वे, कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनच्या वतीनं देशभर सुमारे 1000 क्लस्ट किचन उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना दर्जेदार आणि स्वच्छ पदार्थ मिळणार आहेत. नागपूर सिकंदराबादसह 10 नव्या वंदे भारत हायस्पीड ट्रेन सुरू होणार आहेत आणि त्यासाठी चेन्नईच्या इंटिग्रेल कोच फॅक्टरीतून केशरी रंगाची वंदे भारत ट्रेन नागपुरात दाखल झाली आहे. 15 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ट्रेनची नागपूरच्या अजनी रेल्वे यार्डात तपासणी सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावात ड्रोन घिरट्या घालत असल्यानं गावकरी भयभीत झालेत. रात्रीच्या सुमारास हे ड्रोन फिरत असून त्यांचा नेमका हेतू काय असा सवाल उपस्थित केला जातोय. मात्र हे ड्रोन सर्वे करणारे असून कुणीही याबाबत भीती बाळगू नये असं आवाहन गावागावात जाऊन आता पोलीस करतायत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. धाराशिव जिल्ह्यात तेरणा साखर कारखान्याच्या 30,000 सभासद शेतकऱ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 24 तारखेला या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. पालकमंत्री सावंत यांच्या कारखान्यात होणार असलेल्या या मेळाव्यात सेनेचे ज्येष्ठ नेते हजर राहणार आहेत. कोहमाराकडून गोंदियाकडे येत असलेल्या एसटीवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवानं कोणीही जीवितहानी झाली नसली तरी 3 वाहनांचं मोठं नुकसान झालंय. गुजरातमधून तेलंगणाच्या दिशेनं जाताना वाशिम जिल्ह्याच्या हद्दीत हायड्रोजन पेरॉक्साईड घेऊन जाणाऱ्या टँकरला गळती लागली. या टँकरनं हिंगोलीमध्ये प्रवेश करताच पोलिसांनी टँकरचा पाठलाग करून त्या टँकरला मोकळ्या जागेत थांबवलं.
काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळेंनी तीव्र निषेध केलाय। दरम्यान आज राहुल गांधींविरोधात राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे। नागपुरातील लाहोरी हॉटेलचे संचालक समीर शर्मा यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। लाहोरी हॉटेलमध्ये बीफ मिळतं अशी अफवा पसरवली आहे। त्यांच्या विरोधात 1001 कोटींचा मानहानीचा दावा त्यांनी ठोकलाय। नागपूर अपघातातील 4 जणांनी केवळ दारू घेतली होती, खाण्याचा कोणताही पदार्थ विकत घेतला नसल्याची माहिती समीर शर्मा यांनी दिली आहे। बीफ कटलेट प्रकरणी नागपूर पोलिसांनी लाहोरी बारचं ते बिल जप्त केलंय। बिल 3,500 असून बिलामध्ये कुठेही बीफ कटलेट खाल्ल्याचा उल्लेख नसल्याचं समोर आलंय। दरम्यान राऊतांनी केलेल्या आरोपांनंतर बारच्या मालकांकडून राऊतांविरोधात पोलिसात तक्रार करण्यात येणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन थाटामाटात करण्यात आलं। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणपतींना भावपूर्ण निरोप देण्यात आला। गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आतापर्यंत 55 किलो सोन्याची विक्री झाली आहे। गणपतीच्या नवसाची परतफेड करण्यासाठी भाविकांनी सोनं खरेदीसाठी गर्दी केली, तर लालबागच्या राजाला 48 लाखांची देणगी मिळाली आहे। आता एक मोठी बातमी, चष्म्याला बाय बाय करण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपवर 2च दिवसात बंदी घालण्यात आली आहे। या औषधाच्या वापरामुळे जवळचं वाचण्यासाठी चष्म्याची गरज भासणार नाही असा दावा या कंपनीतर्फे करण्यात आला होता आणि भारताच्या औषध नियामक एजन्सीने देखील त्याला मान्यता दिली होती। पण आता CDSCOनं पुढील सूचना येईपर्यंत मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया बरा करण्याचा दावा करणाऱ्या या आय ड्रॉपवर बंदी घातलेली आहे आणि हे औषध फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरता येत होतं, पण प्रत्येक जण चष्म्याची कटकट घालवण्यासाठी या औषधाचा वापर करू शकतो अशी जाहिरात कंपनीने केली होती। मात्र आता त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे। पोखर्डी येथील युवा प्रयोगशील शेतकऱ्याच्या डाळिंबाला पुणे बाजार समितीच्या लिलावात प्रति किलो 501 रुपयांचा भाव मिळाला। यंदाच्या डाळिंबाच्या हंगामातील हा सर्वोच्च भाव ठरलाय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 महिन्यात GR काढण्याचा वेग वाढलाय। राज्य सरकारने केवळ 4 दिवसात कल्याणकारी योजना आणि विविध विभागांशी संबंधित तब्बल 370 जारी केलेत। जोखीम आणि त्यांचं व्यवस्थापन करणं या क्षेत्रात करिअरच्या नवीन संधी निर्माण होत आहेत। त्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेत जोखीम व्यवस्थापन या विषयाचा 2 क्रेडिटचा ओपन इलेक्टिव्ह कोर्स सुरू होतोय। ठाणे जिल्ह्यात मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। शासकीय मेडिकल कॉलेजसाठी 5 मजली हॉस्पिटलची इमारत पालिकेने मेडिकल कॉलेजकडे वर्ग केली। मात्र जोपर्यंत मेडिकल कॉलेजचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पालिकेच्या इमारतीमधून मेडिकल कॉलेजचं कामकाज चालणार आहे। पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल स्थानक परिसरात 50 ठिकाणी 13.8 मेगावॅट क्षमतेचे सौर पॅनल बसवलेले आहेत। यासोबतच वडोदरा विभागातील 35, रतलाम विभागातील 60, अहमदाबाद विभागातील 16 आणि राजकोट विभागातील 34 आणि भावनगर विभागातील 34 एकूण 299 ठिकाणी सौर पॅनल बसवलेले आहेत। विविध घटकांसाठी घरं बांधणाऱ्या सिडको महामंडळाने खासदार आमदारांसह उच्चपदस्थ अधिकारी आणि न्यायाधीशांसाठी CVD बेलापूर येथे महानिवास प्रकल्प प्रस्तावित केलेला आहे। त्यात 350 घरांचा समावेश आहे। शहरात भटक्या श्वानांचा ताप वाढला असून मागील महिन्यात 2 दिवसात तब्बल 100हून अधिक लहान मुलं आणि नागरिकांना श्वानाने चावा घेतलाय। असं असतानाही निर्बीजीकरण अद्यापही सुरू झालेलं नाही। वर्सोवा आणि उत्तर मुंबईतील मडला जोडणाऱ्या मड वर्सोवा खाडी पुलाचा खर्च 1900 कोटी रुपयांनी वाढलाय। मार्चमध्ये निविदा मागवण्यात आल्या आणि तेव्हा पुलाचा खर्च 2038 कोटी होता। पुलाचा खर्च आता 3900 कोटींवर गेलाय। पंढरपूरमध्ये ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशा बैलगाडा शर्यतीचा थरार रंगल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओपन बैलगाडा जनकल्याण केसी मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं। बोदवड तालुक्यातील भानखेडा इथे मरीमातेची वगदी यात्रा पार पडली। या यात्रेत 10 ते 12 वर्षाच्या मुलांना वगदी पाळण्यात बसवून गावात फिरवलं जातं। या मिरवणुकीत गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता।